आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम हा देशातील अनेक व्यवसायांवर झालेला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे पुण्यातील पोल्ट्री व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय. निर्यात बंद असल्याने खरं तर जे अंड्याचे दर आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर त्यांची घसरण जी आहे ती झालेली पाहायला मिळते. याचा फटका हा खरं तर पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना यामुळे खरं तर या व्यावसायिकांना करावं लागत आहे. आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरं तर भारतातून अंड्यांची निर्यात जी आहे ती होत असते. मात्र सध्या जर पाहिलं तर जी समुद्रातली वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे आणि त्यामुळे ज्या जहाजं आहेत वाहतूक करणाऱ्या त्या सध्या समुद्रातच उभ्या आहेत आणि त्यामुळे जी निर्यात अंड्यांची होत होती ती कुठेतरी थांबलेली आहे, पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे देशांतर्गत अंड्यांचा साठा जो आहे तो वाढू लागलेला आहे आणि याचा थेट परिणाम जो आहे तो अंड्याच्या निर्यातीवर झालेला आहे आणि या निर्यातीवर परिणाम झाल्याने अंड्याची दरात जी आहे ती मोठी घसरण जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे मोठा फटका याचा पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. त्याचप्रमाणे सध्या जर पाहिलं तर उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली आहे. कोंबड्यांचं जे खाद्य असतं ते वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे मेडिसिनसुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळे याचासुद्धा फटका या पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. दुसरीकडे पाहिलं तर आता कडक उन्हाळा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि या कडक उन्हाळ्यात खरं तर कोंबड्यांची मर जी आहे ती उष्णघाताने जास्त प्रमाणात होते. त्याचपासून स्प्रिंकलर सारखे उपाय जे आहेत ते या व्यावसायिकांना करावे लागत आहे. त्यामुळं दुहेरी तिहेरी संकटात हे पोल्ट्री व्यावसायिक सापडलेले आहेत. निर्यात बंद असल्याने त्यांना मोठा फटका जो आहे तो खरं तर बसताना पाहायला मिळतोय. माझ्यासोबत आता पोल्ट्री व्यावसायिक आहेत ज्यांची ही पोल्ट्री आहे. अनिल थोपटे, बोर तालुक्यातील अनिल थोपटे यांची ही पोल्ट्री आहे. त्यांना विचारणार आहोत नक्की परिणाम काय झाला त्यांच्या व्यवसायावर. आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे, निर्यात बंद आहे, काय तुमच्या पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाला? आता युद्धामुळं एक्सपोर्ट बंद झालं. अंड्याचं जे एक्सपोर्ट व्हायचं हैदराबादवरून आणि नमक्कलचं ते एक्सपोर्ट पूर्णपणे बंद झाले आणि ते अंडी आहेत ती सगळी महाराष्ट्रामध्ये डिवाईड झाली. त्याच्यामुळे ह्या अंड्यामध्ये कमीत कमी ₹1.5 घसरण झालेली आहे. आता चालू पोझिशन पाहता की उत्पादन खर्च जास्त येतो आणि अंड्याचे रेट दर कमी झालेले आहेत. तर ही परिस्थिती अशीच राहिली तर बऱ्याच व्यावसायिकांना हा व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे. तरी सध्याची स्थिती बघता अंड्याची घसरण पूर्णपणे झालेली आहे. काय सध्या परिस्थिती आहे? खाद्याचे भाव काय आहेत आणि मेडिसिनचे भावसुद्धा वाढलेत असं समजते. काय नक्की परिस्थिती? खाद्याचे रेट आता सध्या वाढलेले आहेत, मेडिसिनचे रेट वाढलेले आहेत आणि आखाती युद्धामुळं अंड्याच्या ह्याच्यावर व्यवसायावर बराचसा मोठा परिणाम झालेला आहे. पहिला दर हा कमीत कमी 180 ते 200 रुपये हा ट्रे मागे होता. आत्ता त्याची घसरण होऊन 140 ते 145 रुपयापर्यंत दर आलेला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना हा मोठा आर्थिक तोटा हा सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर हे व्यवसाय बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. आपण पाहतो की कशा पद्धतीने पोल्ट्री व्यावसायिकांना या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो बसत आहे. मोठा आर्थिक फटका बसत असल्याने अनेक व्यावसायिकांना हा पोल्ट्री व्यवसाय जो आहे तो बंद करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते असं म्हणणं जे आहे ते या पोल्ट्री व्यावसायिकांचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.